वेलकम माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे आमच्या गावात मिरवणूक. म्हणजे काय आहे माहिती आहे का, पहिले हनुमान जयंती येते. तर आमच्या गावात आहे ना नवीन मंदिर बांधलं आहे ना, तर त्याचंच ते फंक्शन्स चालू आहेत. तर आज आहे त्याच्याची मिरवणूक आहे. तर तो मी ब्लॉग बनवते, आज तुम्हाला दाखवते कसा होईल सगळा. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आज साडी लावणार, मस्त मस्त तयारी करणार आहोत. आणि आता पहिले तर तयारी करताय, कारण वाजलं 8 आणि 8:30ला ती मिरवणूक निघणार होती. आणि 8 वाजलं आणि माझं कणान कॉईन आहे. सो पटकन तयारी करताय, मस्त मस्त साडी लावते आणि नंतर तुम्हाला भेटतं डायरेक्ट. तर गाईज आता आमची तयारी झाली, मस्त साडी वगैरे लावून झालाय. आणि आता आम्ही जाऊ पालखी. तिथे अशी सगळी माणसं जमली, थांबा तुम्हाला दाखवतोय. आणि आमच्या घराजवळच मंदिर आहे. हे बघा सगळ्या बायका जमल्या, बघा. आणि इथंच मंदिर आहे, हे झारात म्हणून दिसत नाही. मी रेडी झालोय मस्त मस्त. आमची काकू सगळ्याही साड्या घेतल्यान, सेम घातल्यान घेतल्यान. बघते मी गर्दी होती ना मागाशी, आता सुट्टी गर्दी. गाईच आमच्या तल्याला इग्नोर करा. इथं पूजन चालू आहे. आणि माणसा बघा, घाण कारला असेल पाणी, घाण साफ करायची असेल. त्यांनी दिसत असेल. लाईन लावली गाईच. इथं बघा, ही सगळ्यांनी टँकर मधून पाणी भरतात कलस मध्ये. गाईज आज पण आम्ही मॅचिंग साड्या लावल्या. कोइन्सिडन्स होता, ठरवला नव्हता. बघा, आणि सगळी इथं तल्यावर आहेत. तल्यावर आली ना सगळी पाणी भरतात. टँकर मध्ये टँकरला लाईन लावली, कलशीन पाणी भरायला म्हणून. त्याला बघू नका गाईज, घाण आहे जाम. सो आम्ही आता नंतर जाऊ लाईन मध्ये. आता गर्दी आहे पक्की. आता गचरी लावली कशी काय खावायला भेटणार आहे त्याशी, म्हणून आम्ही आलो सगळे गेल्या होता. लाईन लावली तशी पाण्यासाठी. सो आता आम्ही नंतर भेटू. काही जबच्या कलशा भरल्या इथं भरल्या. बायका सगळी मम्मी सुस नाही काहीच माझी.
खातो मिळता आमच्या तल्याचं पाणी खराब आहे म्हणून टँकर मागवलाय. पत्रूनच ठेवायला लागतंय दिसत. आणि गाईच्या सगळ्या बायका आता जावाचं काय ते माहित नाही आम्हाला. तल्यावर्षी आम्ही जस्ट निघलो कलश डोक्यावर घेतली मोठा मी 2 नारळ घेतलं नाही पण आवडता असाच पकडून ठेवायला लागतंय. असं बारकी आहे सोरूचा पण चालून मग काय ना असं डोक्यावर घे ना कंपल्सरी आहे. कंबरच नव्हता ना मग काय मम्मीची वाट बघतो. आता मम्मी बैठकीला गेली गाई. आणि पहिली गोष्ट म्हणजे आमच्या दोघींचा पेपर आहे आज. आता पेपर आहे आणि पेपर सोडून येतो अजून. आम्ही आता या झालं पेपरला जाऊ. पहिले या इम्पॉर्टंट आहे. पेपरला जे लोक जय बच्चन बोली बोलून आला सगळा पास. आता जावाचा काय आहे पूल वाघदोंडीवरून तलशी गावांशी अशी परत. ओके हे बघ हे धरूनच राहिली बिचारी. सोर सोर पडल. गणपती बाप्पा गणपती बाप्पा बजरंग बली की जय बजरंग बली की जय. आम्ही उन्हाळ्यात चालत आहोत. दमलो या जेवून जेवून हात दुखतानी वाट झाला का तो आज झाला का नाही करताय आता मला नाही तापलाय रस्ता तो वेगळा. चपला कलच घेतील त्यांनी चप्पल. अख्खी कॉलनी फिरवली. गाव तर लांबच कॉलनी फिरवली. कॉलनी कलसचा मिरवणूक आहे गाईज. पाठव आम्ही सगळी पुरं गेली. माझ्या असं वाटतं च्विंगम चिपकलाय. गाईज बघा पूर्ण गाव आलाय आमचं गाव. पूर्ण गाव मिरवणुकीला नाचतात सगळ्या बायका गावांच्या सेम साड्या लावून. गाईज ट्रॅफिक लागली इथं. हे आमचा चालू आहे म्हणून. गाईज गरम बघा मी तर डोक्यावर आता आम्ही गावात पोहोचलो ऑलमोस्ट. जवळ ठेवून घरी पेपर लिवायला डायरेक्ट पेपरला अभ्यास तर केला. हाऊस आम्हाला नाही हाऊस पेपरची हाऊस. काहीच खावायला आलाय काहीतरी आम्हाला. आता खावाची कशी ती मान्यवरती करताय. बुंदी वॉटरमेलन गाईज मस्त अशा रांगोळ्या काढल्या. हे बघा मस्त सगळी लाईन चालली रांगोळ्या बघ. इजा बोलताच पहिले खावाचा फक्त जाईल तिथं. काय आहे बघा हिच्या हातानं मना बोलतोय. मोठी आहे याची माझी मोठी आहे बघा. मस्त गाव सजवलंय आमचं. आमच्या इथं तर लाइटिंग पण लावली. आयाची लाइटिंग नाही लावली. साईडला लाइटिंग नाही लावली. रांगोळ्या काढल्या फक्त मस्त वाल्या. गाईज फुला टाकतात रस्त्यानं अशी मस्त मस्त.
गाईच काका सोंग झालाय. तलवार मावला असं आहे का? शिवाजी महाराज सोंग बघा. काहीच बघा कसं सोंग झाला. हनुमान जयंतीच्या दिवशी पण होता पण आज पण झाला ना. नाही दिसलं बघा. समाप्त झाला आम्ही आता. अवतार झाली घाम फुटलाय सगळा तरी पण मेकअप बघ मस्त वाटतंय. आणि आता गाईचं आमची पालखी कलेश चाललाय सगळ्या देवळात. आता जस्ट पोचली देवळात सगळी माणसं. देवला पण पाठीमाग देव 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 आणि कलश पाठी आहे. सगळ्या बायका पुढे चालल्यात. आणि आमचं नवीन मंदिर बांधलाय तो दाखवते तुम्हाला. थांबा आमचं नवीन मंदिर त्याचाच कार्यक्रम चालू आहे. बघा गाईस नवीन हनुमंताचं मंदिर रेडी झालेलं आहे. गाईस सगळ्या इथं वरती वरचा भाग आहे आमच्या मंदिराचा. आणि सगळ्या इथं कलश ठेवल्या ना आपल्या. काकू काय बोलतास? ही मम्मी लेट आली आमची. आणि या सगळ्या बायका इथं कलश ठेवल्या. नाव टाकलास का कल? गायचे आमच्या देवलाचे वरचा व्ह्यू वरती सगळे. आणि आमची महिला मंडळ मम्मी आई काकू फोटोशूट करायला यांचा वरती आले. फोटो करायसाठी स्पेशल. आणि वर्षी नवीन बांधलाय. टेरेस पण आहे वाटतं. तर गाईज आता आमचा कार्यक्रम असा झालाय असा मस्त. आणि आता होमविधी चालू आहे. आता जस्ट मिरवणूक देवलान आली आणि मी वरती आहे आता. सो आमचा वरचा भाग आहे देवलाचा. आणि मम्मी यायची थांबली. आणि आता आम्ही पहिले आता झाला ना आता आम्ही तिथं जाऊ जेवाळा तावमाराला. आमचं सप्त्याचं जेवण चालू आहे 7 दिवस. स्वतः डायरेक्ट मेथी चालू समोरून दाखवतोय. बनवलाय खालचा भाग आहे. आणि मी आता वरून शूट करत होतो. आता खाली होता बघा पालखी
व्हिडिओ करा सोने आहे ना आम्ही ब्लॉग करतो शेंडे कलश मिरवणूक आणि आज आहे देवाचा प्राण प्रतिष्ठान सोहळा. आमच्या गावात नवीन मंदिर बांधलं त्यासाठी देवाचा आज प्राण प्रतिष्ठान सोहळा आहे. सो तुम्हाला दाखवते तो कालचाच ब्लॉग मी आज कंटिन्यू करतो आहे. सो आता मी जस्ट आंघोळ केली आणि आता जाऊ आपण देवलान. तर जाऊ देवलान जाऊन भेटू तुम्हाला दाखवते तिथं काय होईल चलना कसं होईल. सो गाईज आता आपण देवलान जाऊनच भेटू. चला हॅलो चला बाकीच्यांनी गर्दी कमी करा बरं. ज्यांचं काही काम नसेल त्यांनी बाहेर चला. आता आपल्याला प्रतिष्ठा प्रयोग करायचा आहे तर बाकीच्या महिलांनी पण बाहेर चला बरं. थोडं गर्दी कमी करा. गर्दी कमी करा. चला लवकर पटकन लवकरात लवकर गर्दी कमी करा. बाहेर चला सगळे. या ठिकाणी आपल्या देवाची प्रतिष्ठा करायची आहे. चला बाकीच्यांनी बाहेर चला. जेणेकरून मूर्तीला कोणी स्पर्श करणार नाही. लांबूनच मूर्तीचं दर्शन आज घेतील. ज्यावेळेस मूर्ती पूर्ण वाढेल त्यावेळेस सगळ्यांनी त्या मूर्तीचं दर्शन स्पर्श करून घेतले तरी चालेल. आज कोणीही त्या मूर्तीला स्पर्श यजमान जे असतील यजमान थांबतील. जे पूजेला बसलेले होते ते पुरुष या ठिकाणी थांबतील. महिला पण थांबणार नाही. बाहेर चला बाकीच्यांनी. ज्यांचं काही काम नसेल त्यांनी घरात चला सगळे बाहेर चला बरं. प्लीज कृपया करून गर्दी करू नका. गाई जिथं सगळे बायकाई फुलापूस करायला घेतली. अयोध्याशी महाराजांना राधिका म्हणून गाईज आज आमची देवलान देवाची प्राण प्रतिष्ठान आहे. गाईज मूर्तीची प्राण प्रतिष्ठान झालेली आहे आणि इकडं पूजा चालू आहे. आणि इथं महाराजांना अयोध्याशी
त्याचे डेकोरेशन चालू आहे. इथं फुलाकुस करायला घेतली. तर गाईज आता आम्ही देवला ना, आणि आज आमच्या देवला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा स्थापना. हा, मग ते प्राण प्रतिष्ठानच बोलतात ना. सो गाईज इथं चालू आहे सगळं काम, आणि आम्ही इथून बघत आहोत कारण तिथं गर्दीने करायला चांगले. आम्ही सगळं आणि सगळं दाखवलंय मी. आम्ही आता इथून बघतो कारण मस्त बघायला ठेवलं. तर गाईज मी टिकली लावली बघा, अशी मस्त आली. मी पण लावली गाईज. ते बाबाला टिकली लावलं. आणि अयोध्याशी महाराज येणार आहेत बोलतं. हा, अयोध्याशी काही महाराज येणार आहेत, त्यांच्यासाठी फुलावेला अशी पुष्करली मस्त सगळं केला. गांधी बिधी हल्ली मस्त. गाईज मी तर 12 वाजेपर्यंत तिकडेच फुला पुष्करायला. सो गाईज आता दाखवेन तुम्हाला पुढचा नंतर. तुम्हाला आमचं मंदिर पण दाखवलं. कलश दाखवलं काल. तुम्हाला दाखवतो आता मी. वरती जात आहे मंदिराचे. हे दुसरा फ्लोर आहे. सो गाईज हा दुसरा फ्लोर आहे मंदिराचा. हे बघा, कालच्या आम्ही इथं कलशी, काल मिरवणूक होती त्याच्या कलशी आम्ही इथं आणून ठेवलेल्या. इथं पण बैठक बनवलेली देवाला. इथं ठेवणार होते पण खाली ठेवले. खालीच केलं प्राणप्रतिष्ठान. सो तुम्हाला वरती दाखवतो. वरती अशी यो वरचा भाग, तो सेकंड फ्लोर. हनुमान ठेवलं पाणी अर्पण करताना चारी बाजूला. यो लास्ट बिल्डिंग सारखं वाटतंय. वा, कळश बघा देवळाचा. सो इथून व्ह्यू पण मस्त वाटतंय. सगळा मस्त आहे गाईज. आणि बघा हनुमान ठेवलं. सो इथे तुम्हाला दाखवते. आमचं पूर्ण गाव नाही दिसत कारण सगळ्यांची घरं मोठी मोठी आहेत. मंदिर थोडा छोटा आहे पण हल्ली जाम भारी. खाली तर एकदम मस्त मस्त डेकोरेशन केलं आहे. आणि महाराज येणार आहेत बोलल्यावर. हे बघा, हे हनुमान त्या चारी साईडला आहेत. सो गाईज असं आहे आमचं मंदिर. इतकं छान नवीन बांधलंय म्हणून. तर गाईज नवीन मंदिर बांधलंय ना, म्हणून यावेळेस आता मस्त सगळं फंक्शन्स आहेत. हनुमान जयंती पण आली. शनिवारी हनुमान जयंती आहे. सो काल होती मिरवणूक, आज आहे प्राणप्रतिष्ठान स्थापना. हां, तर देवाची स्थापना केली. आता आज देवाला हात नाही लावायला चांगला कोणलाच. चला तुम्हाला दाखवते पुढं काय होईल त्या सगळं नीट. आणि गाईज इथं यो आमचा घर गाईज. आणि इथं जेवायला असतो सप्त्याचा. आणि इथं जेवायला बनवतात बघा. सो गाईज जवळच आहे आमचं घर मंदिराशी. आणि मम्मी आली अशी म्हणा बोलवाला. बघू खाली काहीतरी कार्यक्रम चालू आहे. महाराज येतात अयोध्याशी. दाखवतो तुम्हाला. गाईज इथं जेवणाचा यो असतं. रोज असतं, 7 दिवस सप्ताह असतं. आणि आमचं घरासमोर जेवायला. मी तर रोज जेवायला जातो गाईज, रोज जातो.
कलश पूजनं च स्थापनं च करिष्ये कलश पूजनं आरभेत इमं मे पर्वशोधेहमर्यादण्डय सामवसुरा गुरुणायमा ध्यायामि आभायामि गणिकायमा गुरुणायमा ध्यायामि आभायामि स्वरूपचारार्थे गन्धाक्षपुष्पाणि नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि नमस्करोमि एकावधि पवित्रे प्रेष्ठे उक्थे यज्ञेषु वर्धते गुरुणाय महाद्रोपचारार्थे गन्धापुष्पं समर्पयामि ओम इदं विष्णुचक्रमे त्रिधारते पदा नमो नमस्य वा गुरुदेवा ओम ब्रह्म यज्ञानं वरदार्येण सर्वजानेनावः बुद्ध्यावमाश्रिता शास्त्रिवन्मतश्चिवा ओम ब्रह्मणिजामहे सुगन्धं प्रतिवदामि सावित्री शांतिवत्ती करता पूजा वरुणाय नमः ततोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि चला कलश लो गणपती बाप्पा मोरया गणपती मोरया प्राणाय प्राणाः ओम आं ह्रीं क्रों आं यं रं लं वं शं संस्थः देवस्य जीवये स्वः ओम आं ह्रीं क्रों आं यं रं लं वं शं सः देवस्य सर्वेन्द्रियाणि ओम आं ह्रीं क्रों आं यं रं लं वं शं सः देवस्य वाग्मनस्य चक्षुश्रुतिग्वाघ्राणवाक्पाणो याज्ञस्वस्तये सुखं चिरं स्वाहा अस्य प्राणा प्रतिष्ठत्व अस्य प्राणा क्षर्मुया अस्य देवतवर्चाय मामहे देवगच्छना ध्रुवाद्य ध्रुवाकृते ध्रुवा सप्रभाता इमे ध्रुवं विश्वविदजगत् ध्रुवो राजा विशाम्यं ध्रुवन्ते राजा वरुणो ध्रुवं देवो बृहस्पतिः प्राकृतत्वं मद्दृष्ट्वा मां बालकवत् परिपालय धर्मार्थकामसिद्ध्यर्थं स्थिरो भव शुभायनः सान्निध्यन्तु सदा देव स्वाचार्यां परिकल्पय यावश्चन्द्रावनी सूर्या तिष्ठत्यं प्रतिघातिनः तावत्यात् श्री महादेवता समेत श्री गणपति देवता प्रीत्यर्थं यथा यज्ञ ध्यान आवाहनादि पूजनं च करिष्ये। प्रथमतः देवता आवाहनम्
मात्वा शेनोद्वधीन्मासु वर्णो मात्वा आंशुकान्विरोस्तः पित्र्यामणपतिशब्दनिरत्समुद्रोत्रवाणीवदे अस्मिन् मूर्तेन महाकविं साग्नन्दपरिवारं सायुधं विजक्तिकम् आवाहयामि भूः महागणपतिम् आवाहयामि भुवः महागणपतिम् आवाहयामि स्वः महागणपतिम् आवाहयामि भूर्भुवस्वः महागणपतिम् आवाहयामि। गाई तिथं आता कलश लावायला घेतलाय आणि योग सगळ्यांचे कालचे कलशींचा पाणी टाकायचा कलश लाईन लागली सगळ्या बायका कळसवर पाणी टाकायला कळशींचं पाणी तिथं वरती टाकायचं लगीन लागतंय लगीन कोणचा आहे फिक्स केलाय आणि एकीकडे लगीन पण चालू आहे कलशीचं पाणी कलसवर टाकतात सगळ्यांच्या कलशीचं पाणी कलस पार्सल करायला बाप आहे तिथं उभा आहे ओम श्री राधे श्री
काही तिथं होम चालू आहे आरती चालू झाली जे काही 2 दिवसाचा आपण प्रोग्राम पूजा केली हवन केलेला आहे त्यामध्ये कळत न कळतपणे काही अपराध झाले असेल तर भगवंताला क्षमा मागायची आहे आणि भगवंताकडे एकच प्रार्थना करायची ते काय तुमची सेवा उत्तरोत्तर अखंड करून घेत आहात आणि आमच्या वास्तूमध्ये आमच्या घरामध्ये काही कमतरता असेल तर त्याचीही प्राप्त करून द्या आणि मुला बाळामध्ये शिक्षणामध्ये प्रगती करून द्या
आणि काही अडीअडचणी असेल, कोणाच्या घरामध्ये वास्तूमध्ये काही अडीअडचणी असेल त्यांचाही दूर होऊ द्या असे भगवंताला डोळे बंद करून सगळ्यांनी प्रार्थना करा. करचरण प्रथम कायलं कर्मजं वा श्रवणमयं वा मानसं वा परागं वेदमेकं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. ओम स्वस्ति घनानां भागवतं भवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमा. ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पतः यस्य रामप्रिये विश्वे ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो प्रचोदयात्. नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात्. लक्ष्मी च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो प्रचोदयात्. नारायणाय विद्महे कन्याकुमारी धीमहि तन्नो प्रचोदयात्. सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णबोधाय धीमहि तन्नो प्रचोदयात्. महावायुदेवताभ्यो महानमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. धर्म की जय हो, धर्म की जय हो, धर्म का नाश हो, अधर्म का नाश हो, नारियों में विश्व का कल्याण हो, विश्व का कल्याण हो. वो हत्या सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. भारत का बच्चा बच्चा बोलेगा जय जय श्री राम. नमः पार्वती पते. ओम शांती. सगळ्यांनी व्यवस्थित लाईनीत दर्शन घ्यायचं, व्यवस्थित लाईन लावायची आहे. दर्शन घेऊन सगळ्यांनी महाप्रसादासाठी गेला तरी चालेल. काही तिथं जेवायला आली न सगळी आता बघा इकून हवरी मग यो आमचं घर यो यो दोन टाइम येते म्हणजे यो घर आमचा नाही इथं जेवायला का नाही येणार मी रोज येणार. सो आता आम्ही जेवायला आलो सगळी गर्दी आहे. पत्रवल्या जेवण करा जातो. चल